किलो आहे कांदा. नमस्कार शिंदे सर, शिंदे दाजी. बहिणीकडे लक्ष आहे पण शेतकऱ्याकडे लक्ष नाही तुमचं. 4 आणि 5 रुपये किलो कांदा ऐकून काय करायचं शेतकऱ्यांनी? मुलकाचा जास्त खर्च आहे शेतकऱ्याचा. हे आता माझे कांदे पहा, 2 एकर आहेत. त्या कांद्याला 70 ते 80 हजार खर्च झाला आहे. ती खर्च तर निघला पाहिजे. 1000 आणि 1200 रुपये क्विंटलने कांदे दिले तर काय परतळ खायचे शेतकऱ्याला. आणि शेतकऱ्याचे म्हणतात माल काढायला आला की युद्ध आहे का आहे. आता मीडियावर सगळं चालू आहे, डिझेल आणि पेट्रोलचे भाव वाढतील. पण एकही मीडियावाला दावीत नाही की बाबा शेतकऱ्याचे कांद्याचे मालाचे भाव वाढतील. आता कसे तरी द्राक्षाचे पैसे होत होते तर तवर चालू म्हणतात युद्ध चालू आहे आणि कंटेनर अडकलेत. आता काय शेतकऱ्याचे निमी प्लॉट काढून टाकलेत आणि व्यापारी यायला तयार नाहीत. तसे शेतकऱ्याची कहाणी आहे. कांद्याचे भाव वाढले की खताचे भाव वाढतात, पण माल भाव वाढत नाहीत. का वाढत नाहीत? तर शेतकऱ्यावर सरकारचे लक्ष नाही, धोरण नाही आणि पिकवलेल्या मालाला भाव नाही. आता मला सांगा, माझ्यावर बडोदा बँकेचे 3 लाख रुपये कर्ज आहे. कांद्यावर भरील म्हणलं होतं तर सरकार नुसते आश्वासनं देत आहे की कर्जमाफी करू. अरे बाबा, कर्जमाफी करा. तुम्ही कर्जमाफी करू नका, आमच्या शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या. तुम्हाला कर्ज पुरवू शेतकरी सगळं. आणि माझं एकच म्हणणं आहे शेतकऱ्यांनी, पूर्ण शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या आपल्याला लागतंय तेवढं पिकवायचं. खायापुरतं गहू, खायापुरती ज्वारी, कांदा, लसूण, मिरच्या. तुम्ही देशाचा विचार करायला जाऊ नका. देश मरून पडू द्या. देशातली माणसं कोणा नोकरदार तुमचा विचार करीत नाही की तुम्ही कशाला नोकरदाराचा विचार करताय? आपल्याला लागतंय तेवढं पिकवायचं आणि ग बसायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र.